हाय गाईस, श्री स्वामी समर्थ ओम साईराम. नमस्कार. आपल्या डे सिरीजचे नोट्स म्हणजे डे 100 नोट्सच्या सिरीजमध्ये आज डे 7 आहे आणि डे 7च्या बाबतीत मी असा छोटा नोट आणला आहे जेणेकरून आपल्या लाईफमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो डे टू डे लाईफ. तर मी एवढंच सांगेन, एक म्हणजे व्हिडिओ चालू करता सांगतो एक नेगेटिव्ह वे आणि पॉझिटिव्ह वेला आपल्याला कसं कंट्रोल केलं पाहिजे ते सांगतो. तर आपण आपल्या लाईफमध्ये कधी ऐकलं नसेल, ऐकलं असेल माहीत नाही, पण असे वर्ड जे ऐकले, असे वाक्य जे ऐकले जे करून आपण त्या टायमाला खूप डाऊनफॉलला जातो, कधी अप म्हणजे कधी खुश होतो, कधी नाराज होतो. त्या सिच्युएशन आपल्याला काय करायला पाहिजे त्या सिच्युएशनला म्हणजे नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये नेगेटिव्ह म्हणजे आपल्याला असे जे वर्ड ऐकतात, तू काहीच करू शकत नाही, तू कधीच करणार नाही, काहीच केलेलं नाही आहे स्वतःबद्दल. आणि पॉझिटिव्ह म्हणजे करू शकलास, तू करणार होता ते मला माहिती आहे, तू केलंस. असे जे वाक्य आहेत त्या वाक्यांमध्ये आपल्याला अलग अलग खुशी भेटते. आता इथे मी याच्याचे वर्ड बोललेलो आणि ह्या साईडला हे नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर मी एवढंच सांगेन की नेगेटिव्हला आपण कंट्रोल केलं पाहिजे, कारण की आपले अँगर इश्यू असल्या कारणाने आपण घरी पण काय बोलू शकतो. त्या टायमाला आपण न रिव्हेंज घेता सायलन्समध्ये राहून इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. आणि पॉझिटिव्ह वेला पण तेच केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला असे वर्ड येतात तेव्हा आपण अति उत्साही न होता आपण आपले अजून इम्प्रूव्हमेंट केले पाहिजे, ज्या कारणाने आपल्याला अजून असे वर्ड कायम ऐकायला पाहिजे, ना की फक्त थोड्या क्षणी. तर नेहमी आपला नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह वेला कंट्रोल केला पाहिजे, ज्या कारणाने आपण आपल्या लाईफमध्ये अजून पुढे जाऊ शकतो. तर हेच मी सांगेल की कधी पण जेव्हा तुम्ही विचार कराल ना, तेव्हा कंट्रोल हा वर्ड पहिला आठवा मनामध्ये, त्या कारणाने तुम्ही अजून तुमच्या लाईफमध्ये इम्प्रूव्ह. थँक्यू.